नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अतिशय पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ बनवतोय। कॅल्शियम आणि हिमोग्लोबिनने परिपूर्ण असा नाश्ता आज आपण बनवणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघून समजलाच असाल की आपण कोणता नाश्ता आज बनवणार आहोत। अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता तयार करायचा आहे। चला सुरुवात करूया। आज आपण नाचणीची थालीपीठं बनवतोय। आपल्या प्रत्येकाच्या घरी वाटी ही असतेच, त्याच वाटीचं प्रमाण मी इथे दाखवलेलं आहे। 3 वाटी इतकं मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत आपण 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। ही दोन्ही पीठं जी आपण भाकरीसाठी वापरतो ना, तीच आहेत, वेगळी अशी नाही आहेत। आता त्या वाटीने आपण 2 वाटी इतकं पाणी गरम करून घ्यायचं आहे। म्हणजे कसं नाचणीच्या पिठामध्ये गरम पाणी घातलं की अतिशय लुसलुशीत छान बनतात थालीपीठं, खायला चविष्ट लागतात। तत्पूर्वी आपण पाणी गरम होतंय, पिठं मिक्स करून घेऊया छान। असा काटा चमच्याने मिक्स करायचं, म्हणजे कसं चिकटत नाही जास्त पीठ, भिजलेलं पीठ पण मिक्स करताना, म्हणून मी इथे काटा चमचा घेतला आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचा चमचा घेऊ शकता। असं कडकडीत एकदम गरम पाणी करून घ्यायचं आणि थोडं थोडं हे पाणी आपण पिठामध्ये घालून पहिल्यांदा पीठ थोडं ओलं करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे मिक्स करायचं चमच्याच्या साहाय्याने। थोडं थोडं पाणी घालून मिक्स करूया। असं एकदम कडकडीत उकळतं पाणी वापरायचं, म्हणजे कसं थालीपीठं अतिशय छान अशी खरपूस पण बनतात आणि खायला चविष्ट बनतात। थोडंसं पाणी ठेवलं आहे मी आणि हे पीठ आपल्याला 5 ते 7 मिनटं छान असं ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपण अशी वाफ काढून घेतली ना पिठाची एकत्र अशी, म्हणजे झाकण ठेवलं ना की वाफ कशी पिठात अशी मुरून राहते छान आणि पीठ असं छान बनतं मऊसूत मोकळं असं। आता हे पीठ आपण छान मिक्स करून घेऊया पहिल्यांदा। हे पहा, असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं व्यवस्थित, म्हणजे कसं सगळीकडे व्यवस्थित असं ओलसरपणा राहिला पाहिजे। म्हणजे आपल्याला थालीपीठं बनवण्यापूर्वी पीठ बनवून घ्यायचं आहे ना, तेव्हा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगोदर, म्हणजे दोन्ही पीठं व्यवस्थित मिक्स होतील। म्हणून आता चमचा आपण बाजूला करूया आणि यामध्ये आपण पौष्टिक अशा भाज्या घालणार आहोत, ज्याच्यामुळे आपलं थालीपीठ अतिशय पौष्टिक बनणार आहे। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, 1 बीट घेतला आहे किसून, 1 मोठा गाजर घेतला आहे किसून, 3-4 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापून घ्यायच्या, आवडीनुसार थोडी कोथिंबीर घ्यायची आहे। हे पहा, बीट घातल्यामुळे अतिशय चविष्ट पण बनतात आणि पौष्टिक तर बनतातच। चमचाभर सफेद तीळ घातलेले आहेत, थोडा ओवा घालायचा आहे, हातावर चुरून असा छान, खूप छान लागतात ओवा घातलेली थालीपीठं। थालीपीठामध्ये आपण ओवा वापरतोच, अतिशय छान लागतात, त्यामुळे स्वाद छान येतो। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। तुम्हाला अजून कोणत्या भाज्या या ठिकाणी आवडत असतील, पालेभाज्या वगैरे, तरी पण वापरू शकता। इथे मी फळभाज्या वापरल्या। हे पहा, असं छान मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। पहिल्यांदा आपण हे जे पीठ आहे ना, ते व्यवस्थित असंच हाताने मिक्स करून घेऊया, कारण कसं यामध्ये ऑलरेडी आपण पाणी थोडं घातलेलं आहे ना, त्यामुळे भाज्या आणि पीठ असं छान मिक्स करून घ्यायचं। आता आपण थोडं थोडं जे उरलेलं पाणी आहे ना, ते वापरून पहिल्यांदा पीठ भिजवून घ्यायचं असं व्यवस्थित। मी 2 वाट्या पाणी गरम केलं होतं कडकडीत असं, ते वापरलेलं आहे आणि नंतर मग आपल्याला आवश्यकता वाटली तर थोडं अजून पाणी वापरायचं, पण थोडं कोमट करूनच पाणी वापरायचं पीठ भिजवण्यासाठी, थंड पाणी नाही वापरायचं। कारण कसं नाचणीचं पीठ आपण थोडं कोमट पाणी वापरलं की ते असं वळायला छान जातं, थापायला थालीपीठं अगदी इझी जातात। हे पहा, अशा प्रकारे भिजवून घ्यायचं पीठ। आता आपण थालीपीठं बनवून घेऊया। 1 रुमाल घेतला आहे मी इथे, ओला करून रुमाल घ्यायचा असा आणि छान आपण थालीपीठं बनवणार आहोत। आता पाणी थोडं शिंतडून घ्यायचं, गोळा बनवून घ्यायचा आणि मग थालीपीठं आपण छान थापून घ्यायची आहेत, छोटी मोठी जशी तुम्हाला आवडत असतील, पातळ जाड, शक्यतो पातळ बनवायची, छान लागतात। खोबऱ्याच्या चटणीबरोबर अतिशय सुंदर लागतात ही थालीपीठं। दही वगैरे आपण खातोच, परंतु एकदा खोबऱ्याच्या चटणीसोबत नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागतात। अशा प्रकारे असं थापून घ्यायचं थालीपीठ व्यवस्थित असं। हे पहा, थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा मध्येच, म्हणजे आपल्याला थालीपीठं अजून मोठी बनवता येतात। थोडं पातळ बनवते, एकदम पण जाड नाही चांगलं लागत ना, त्यामुळे अशा प्रकारे
मध्ये थोडे होल काढायचे असे 2-3, म्हणजे थालीपीठ छान खरपूस भाजलं जातं. थोडेसे तीळ घालून घेते वरून पण. थालीपीठाच्या वरती असे तीळ दिसले ना की खायला पण छान लागतात ना आणि बघायला पण सुंदर वाटतात. हे पहा, तव्यावरती थोडं तेल घालून घेतलं आहे. लोखंडी तवा वापरायचा, म्हणजे थालीपीठ अतिशय सुंदर बनतात लोखंडी तव्यावरती. असं छान घालून घ्यायचं व्यवस्थित. आणि आपण आता थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडं थोडं तेल सोडायचं मध्ये मध्ये, कारण आपण नाचणीचं पीठ वापरलं आहे ना, त्यामुळे थोडं. आपण कसं भाकरी पाण्यावरतीच बनवतो नाचणीची, परंतु आपण इथं खरपूस असं थालीपीठ आपल्याला बनवायचं आहे ना. खरपूस असं छान भाजून घेतलं ना थालीपीठ की कसं सगळ्यांनाच आवडतं. कलरसुद्धा सुंदर आलेला आहे आपण बीट वापरल्यामुळे. आणि असं बीट आपलं खाल्लं नाही जात जास्त घरात कोणाकडे, त्याच्यामुळे आपण असं थालीपीठामध्ये घातलं तर अजून सुंदर, आणि कलर देखील सुंदर येतो नाचणीच्या थालीपीठांना बीट घातल्यामुळे. आणि वरून पौष्टिकता पण होते. त्याच्यामुळे कसं अशी थालीपीठं नक्की ट्राय करा. खरपूस असं भाजून घ्यायचं. हे पहा, अतिशय सुंदर लागतात. नक्की एकदा तरी हा नाश्ता ट्राय करा. न आवडणारेसुद्धा आवडीने खातील. बघा, आता पुन्हा दुसरं पण थालीपीठ थापून घेतलेलं मी घालून घेते. असं छान आपण भाजून घ्यायचं. थोडं थालीपीठासाठी तेल जास्त लागतं खरपूस भाजून घेण्यासाठी. मध्ये मध्ये सोडत राहायचं. चला तर मग आता तयार झालेली थालीपीठं मी तुमच्यासोबत दाखवते. थोडीशी खोबऱ्याची चटणी, दही असं घ्यायचं आणि छान अशी थालीपीठं आपली सर्व करूया. बघा किती सुंदर तयार झालेली आहेत. चवीला पण भारी लागतात आणि पौष्टिक पण आहेत. त्यामुळे घरातल्यांसाठी नक्की एकदा तरी बनवा. आणि कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आपल्या रेसिपीज कशा वाटतात ते नक्की कळवा, कारण तुमचा अभिप्राय खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. व्हिडिओ शेअर करा.